गेल्या 5 दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीकडून तिडीवाडी ते काटेपिंपळगाव, माळीसागज ते टाकळीसागज, वागलगाव ते पालखेड या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता तातडीने करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या 4थ्या दिवशी मध्यरात्री उपोषणकर्ते सखाराम कडू शिनगारे यांची तब्येत अचानक खालावली होती। त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। उपचार घेऊन पुन्हा शिनगारे हे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले। त्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवार तारीख 19 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळील लिंबाच्या झाडावर चढत आंदोलन सुरू केले। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील, हेड कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी आणि वैजापूर पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर मेटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आमच्या मागण्या 3 रस्ते प्रमुख रस्त्यासाठी जो टाकळीसागज, माळीसागज, पालखेड, तिडेवाडी या रस्त्यासाठी आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून अपडेट घेतोय। 1 ते 1.5 महिना झाला। रोडगे साहेबांनी आम्हाला मागच्या वेळी जेव्हा उपोषण केलं 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत, तर ते बोलले होते की आम्ही तुम्हाला 10 दिवसाचा रस्ता करून देतो म्हणून। 10 दिवसानंतर रस्ता सुरू होईल, पण अद्याप 1.5 महिना झाला, अद्याप यांनी रस्ता सुरू केलेला नाहीये। आणि तरीही यांच्यासोबत आम्ही बोलून काम कधी करताय सगळे बोलणं झालं यांच्याशी, तरी ह्या लोकांनी आज आम्हाला पुन्हा उपोषणाला बसायची वेळ येते। उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज 5वा दिवस आहे। काही याच्या अगोदर अधिकाऱ्यांनी भेट दिली तुम्हाला? कुणीही नाही, सर्रास दुर्लक्ष आहे। आम्ही इथले पोलीस निरीक्षकांनाही सांगितलं, त्यांना पत्रव्यवहार केला, इथंही पत्रव्यवहार केला होता आणि तहसीलदारांना पत्रव्यवहार केला होता, परंतु 5 दिवसामध्ये एकही अधिकाऱ्यांनी इकडे रोखून पाहिले नाही। त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आत्मदानाचा। उपोषण सुरू असताना तुम्हाला झाडावर चढण्याची हे कामच करत नाही अधिकारी काम करत नाही, उडाउडीची उत्तरे चालू आहे, नुसती उडाउडीची उत्तरे देत आहे। हा ठीक आहे करतोय, ही अडचण आहे, ती अडचण आहे, एकच जे उत्तर आहे का ते 1.5 महिन्यापासून एकच उत्तर चालू आहे, आमची प्रोसीड चालू आहे म्हणून, काहीच नाही, संवैधानिकरित्या आमची प्रोसीड चालू आहे, एवढंच उत्तर आहे फक्त। याच्या पलीकडे काहीच उत्तर नाही, आम्ही काम करतोय की नाही करतोय याचं काही नाही, फक्त प्रोसीड चालू आहे शासकीय कायद्यानुसार। रात्री 2 वाजता जेव्हा त्यांच्या छातीमध्ये चमक निघली त्यावेळेस त्यांना मी इथून हॉस्पिटलला घेऊन गेलो, तर त्यांचा शुगर 47 शुगर झालेली होती, बीपी लो झालेला होता, त्यांना बोलता येत नव्हतं काय। आणि इथपर्यंत परिस्थिती येऊस तर हे अधिकारी गप्प बसून राहत आहे, काही यांना काही म्हणजे नागरिकांची या तब्येतीची काहीही काळजी नाही। ही मागणी रास्त आहे आणि एक रस्त्यासाठीची मागणी, त्यांचा काही त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ वगैरे असं काहीच नाहीये, एक रस्त्याची मागणी आहे। पाऊस सुरू होतोय, काय मागणी? आमची फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करावा। तर सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांकडून आंदोलन मागे घेत उपोषण देखील सोडण्यात आले।